दुर्घटनेसंदर्भातील 7 मोठ्या बातम्या आता आपण पाहणार आहोत। अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील ब्लॅक बॉक्स छतावर सापडलेला आहे। एआयबीने ताबडतोब पूर्ण ताकदीने काम सुरू केलंय। अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर देखील सापडलेला आहे। अपघाताचे नेमकं कारण यामुळे समोर येणार आहे। इमारतीच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या छतावर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। या ब्लॅक बॉक्समुळे नेमका अपघात कशामुळे झाला याच्या तपासाला वेग येईल। शिवाय ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो तेही पाहूया। ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या महत्त्वाच्या माहितीचं संकलन आणि संरक्षण करत असतो। ब्लॅक बॉक्स सामान्यतः विमानाच्या मागच्या भागात म्हणजे स्टेल सेक्शन मध्ये बसवलेला असतो। ब्लॅक बॉक्स मजबूत धातूपासून बनवलेला असतो, जो अत्यंत उच्च तापमान, दाब आणि पाण्याखाली सुद्धा टिकू शकतो। ब्लॅक बॉक्स मध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते। विमानाची गती, उंची, दिशा आणि इंजिनची कार्यक्षमता यासह फ्लाइट कंट्रोल्सची स्थिती, इंधनाचा वापर, हवेचा दाब इत्यादी गोष्टींचं रेकॉर्ड ब्लॅक बॉक्स मध्ये होत असतं। पायलट आणि को पायलट यांच्यातील बोलणं, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद आणि कॉकपिट मधील इतर आवाज सुद्धा ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड होत असतात। दुसरी महत्त्वाची घडामोड, विमानाचा डीव्हीआर आणि इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडलं। दुर्घटनास्थळी शोध मोहिमेदरम्यान हे यंत्र सापडलं। हे यंत्र अपघातादरम्यान किंवा नंतर विमानाचं नेमकं स्थान निश्चित करण्यात मदत करण्यासाठी सिग्नल पाठवतं। हे व्यापक सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाच्या ब्लॅक बॉक्स सिस्टीमचा एक भाग आहे। तिसरी घडामोड, घटनास्थळावर एनएसजी आणि एटीएसनं तपास केला। घटनास्थळावर सकाळी एनएसजीची टीम तपासासाठी पोहोचली। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी तपास केला। चौथी मोठी घडामोड, घटनास्थळावर फॉरेन्सिकच्या टीमनंही तपास केला। कालपासून फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावर तळ ठोकून आजही तपास करते। तपासानंतर काही महत्त्वाच्या बाबी समोर येणार आहेत। पाचवी मोठी घडामोड, एअर इंडियाच्या सीईओंची घटनास्थळी भेट। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पेबल विल्सन यांनी घटनास्थळाला भेट दिली। सहावी घडामोड, रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी नातेवाईकांची गर्दी। रुग्णालयात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल्स घेण्यात आले। यासाठी रुग्णालयात वेगळा कक्ष निर्माण करण्यात आलाय। 72 तासात डीएनए रिपोर्ट आल्यानंतर मृतांची ओळख पटणार आहे। सातवी घडामोड, पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट। पंतप्रधान मोदींनी घटनास्थळाला भेट दिली आहे। त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जात जखमींची चौकशीही केली। अपघातातनं वाचलेल्या एकमेव रमेश विश्वास कुमार यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले। यासह मोदींनी रुपाणींच्या पत्नीची सुद्धा विमानतळावर भेट घेतली। अधिकारी आणि मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली।